Hello all students. Today we have to start next point, that is expression for capillary rise method. Expression for capillary rise method आज आपल्याला बघायचं आहे. Then in this case we have to use again surface tension by using surface tension formula, or it is also called as expression for a surface tension formula. Over this point this question is asked for 4 marks in our board exam. ह्याच्यावर 4 मार्काचा प्रश्न जो आहे तो बोर्डामध्ये बऱ्याच वेळा रिपीटेड विचारला गेलेला आहे. Then what is the concept? Let us see. In this case already we have to draw here one diagram, that is we have to take one container. Inside this container we have to consider some water, and when one capillary tube. कॅपिलरी ट्यूब आपण बघितलं आहे कॅपिलरी ॲक्शनमध्ये. व्हॉट इज द मिनिंग ऑफ कॅपिलरी ॲक्शन? ज्याच्यामुळे लिक्विड ज्या कॅपिलरी ट्यूब म्हणजे काय, ज्याचं बोर फाईन बोर, व्हेरी स्मॉल बोर ऑफ अ कॅपिलरी ट्यूब. इट इज जस्ट लाईक अ ग्लास ट्यूब अँड इट इज ओपन ॲट अ बोथ एंड. जी दोन्ही बाजूला ओपन असते, हॉलो असते, अशी कॅपिलरी बारीक एकदम बारीक आणि नाजूक अशी कॅपिलरी ट्यूब आपण काय केली आहे, एका वॉटर घेतलेलं आहे एका कंटेनरमध्ये आणि त्याच्यामध्ये आपण काय केलेली, डीप केलेली आहे. We have to completely deeped or partially deeped. Okay, we have to see here water rises inside this capillary tube. या capillary tube मध्ये आपल्याला water जे आहे ते rise होताना दिसत आहे. It means that की water जो आहे तो rise झाल्यानंतर it attains certain height. That height we have to consider as a small h. तेच आपल्याला ह्याच्यामध्ये काढायचं आहे. कॅपिलरी राईज मेथड एक्सप्रेशन आपल्याला कशाशी रिलेटेड बघायचं आहे. राईज म्हणजेच काय, कुठेपर्यंत ते कॅपिलरी ट्यूबमध्ये वॉटरने जी ती हाईट अटेंड केली आहे, ती हाईट म्हणजे आपल्याला काढायची आहे, एचची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, ते कसं काढायचं आहे, त्याच्यासाठी कुठले कुठले फोर्स इथे ॲक्ट होतात ते आपण बघूया. हिअर फर्स्ट ऑफ ऑल आता बघा इथं जिथं आता आपण समोरून बघताना आपल्याला एवढासा जसा कर्व दिसणार. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण काढलेला आहे इथं. इट इज डिनोटेड बाय द थीटा. ओके, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजे काय, ग्लास ट्यूबला वॉटरने जिथं कॉन्टॅक्ट झालं आहे, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट दोघांचं जिथं झालेलं आहे तिथं आपण थीटाने मेन्शन केलेलं आहे. देन आता समोरून बघताना आपल्याला कसं दिसणार आहे, त्याचा हाफ व्ह्यू दिसणार आहे. जेव्हा आपण त्याला वरून बघू त्यावेळेस तो कसा दिसणार आहे, इट इज जस्ट लाईक अ सर्कल. कारण की तो सिलेंड्रिकल अशी कॅपिलरी ट्यूब असते आणि त्याच्यामध्ये वॉटर जो आहे तो आपल्याला सर्क्युलर वरून जर बघितला तर तो स्पेरिकल इन शेप्समध्येच आपल्याला दिसणार आहे. इट मीन्स दॅट इथं बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण थीटाने दाखवूया. हा थीटा असेल तर त्याच्या अपोजिट सुद्धा काय असणार आहे, इट इज ऑल्सो थीटा. इथं मी सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय द टी. हिअर सरफेस टेन्शन विच इज ॲक्ट ऑन अ फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड. जो की सगळ्यात वरचा फ्री सरफेस आहे तिथं सरफेस टेन्शन ॲक्ट होत असतो. त्यामुळे बघा जिथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दाखवलं, जिथं फ्री सरफेस तिथेच आपण टी दाखवलेलं आहे. बट हिअर वी हॅव टू ऑलरेडी रिटन हिअर cos theta and sin theta. Along this theta, थीटाच्या जवळचा जो लगतचा आहे त्याला आपण cos theta ने इंडिकेट करतो आणि थीटा पासून जो लांब आहे त्याला आपण sin theta ने इंडिकेट करतो. ड्यू टू दॅट वी हॅव टू रिटन हिअर t sin theta आणि t cos theta. देन व्हॉट इज आवर एक्सप्रेशन, लेट अस सी. आणि इथे बघा मी लिहिलेलं आहे की हाच एवढाच हा वरचा सर्क्युलर जर वरून बघितला तर हा फ्री सरफेस जो आहे लिक्विडचा, लिक्विड कॉलम मधला त्या कॅपिलरी ट्यूब मधला, तो मी इथं वेगळा दाखवला आहे. बघा इथे जे एरो इंडिकेट केले आहेत, हिअर अपवर्ड फोर्स अँड डाउनवर्ड फोर्स बोथ ऍक्टिंग इन दिस सरफेस. इथं डाउनवर्ड आणि अपवर्ड फोर्स दोन्ही सुद्धा ऍक्ट होताना दिसतात. आणि इथे मी एक डायग्रामॅटिकली दाखवलेला आहे बघा, टी कॉस थीटा ड्यू टू अपवर्ड फोर्स. ही डायरेक्शन काय इंडिकेट करते, अपवर्ड वर्टिकल अपवर्ड फोर्स. आणि टी कॉस थीटा सोबत आपण लिहिले 2 पाय आर. 2 पाय आर मीन्स दॅट इज अ सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल, ज्याला आपण मराठीमध्ये वर्तुळाचे परिघ असे म्हणतो. ते सर्कम्फरन्स ऑफ सर्कल किती असतं, दॅट व्हॅल्यू वी नो दॅट 2 पाय आर. 2 पाय आर इंटू काय केले आपण, टी कॉस थीटा. त्याच्यावर किती वर्टिकल फोर्स ऍक्ट होतो, टी कॉस थीटा इंटू सर्कम्फरन्स ऑफ कशावर ऍक्ट होतोय, ओव्हर धिस सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. त्यामुळे आपण इंटू मल्टिप्लिकेशन काय केलेलं आहे, 2 पाय आर. Due to that we have to return first total vertical upward force is equal to t cos theta into 2 pi r. इथं मल्टिप्लिकेशन आपण 2 pi r ने केलेलं आहे. त्यानंतरची पुढची अजून एक स्टेप लिहिलेली आहे बघा मी, टोटल वर्टिकल डाउनवर्ड फोर्स. याचा अर्थ काय, cos थीटा आपण वर्टिकल अपवर्ड आणि वर्टिकल डाउनवर्ड फोर्स दोन्ही म्हणले. आता डाउनवर्ड फोर्स का आलं, कारण की या वॉटरवर बघा
व्हर्टिकली अपवर्ड म्हणजे काय, या सरफेसला जिथे कॉन्टॅक्ट झालाय तो आपण व्हर्टिकल फोर्स दाखवलेला आहे. कॅपिलरी राईज होत गेलाय म्हटल्यानंतर हिअर ऑल्सो व्हर्टिकल फोर्स इज प्रेझेंट, बट हिअर ड्यू टू ग्रॅव्हिटेशन, due to acceleration, due to gravity here one more force is act, that is a downward force. And downward force मध्ये आपण काय लिहिलं आहे, total vertical downward force is equal to m into g, mass of this liquid which is present inside this capillary tube. या लिक्विडचे टोटल क्वांटिटी ज्याला आपण मास म्हणतो, मास ऑफ द लिक्विड, m म्हणजे काय आहे, मास ऑफ लिक्विड आहे, g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. आपण ऍक्सेलरेशन सुद्धा याच्यावर प्रेझेंट असेल, गुरुत्वाकर्षण जे आहे ते प्रेझेंट असणार आहे. मग तिथं ऑलरेडी आता त्या कॅपिलरी ट्यूबमध्ये त्या वेट काहीतरी त्याचं लाईट का असेल, पण त्या लिक्विडचं काहीतरी वेट असेल, दॅट वेट विच इज ऍक्टिंग ऑर मास ऑफ दिस लिक्विड ऍक्टिंग इन अ डाउनवर्ड डायरेक्शन. म्हणजे डाउनवर्ड होतं म्हणजे तिथं कुठला फोर्स आहे, दिस इज अ डाउनवर्ड फोर्स, म्हणून m इंटू जी केलं. बट वी नो दॅट m मीन्स मास ऑफ अ लिक्विड, त्याचा एक पर्टिक्युलर रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन अ डेन्सिटी ऑफ लिक्विड अँड व्हॉल्यूम. ओके, हिअर आता इथं बघा, रो इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. दिस इज अ मेन फॉर्म्युला रिलेटेड टू द डेन्सिटी. डेन्सिटीचा मी फॉर्म्युला लिहिला आहे, ह्याच्यामध्ये मास आणि मास आलेला आहे. बघा आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, मासची पाहिजे. मग मासची व्हॅल्यू काढण्यासाठी मी काय केलं, बघा मॉडिफाय दिस इक्वेशन. मासला आपण सेपरेट केलं या फॉर्म्युल्यामधून, तर मास इज इक्वल टू काय होणार, हा v जो आहे रोशी जो काय होईल मल्टिप्लिकेशन, या जो मराठीमध्ये 9 काढल्यासारखं आहे ह्याला काय म्हणायचं, रो. डेन्सिटी, डेन्सिटीला डेन्सिटी ही मॅथमॅटिकल मध्ये सिम्बॉल जो आहे डेन्सिटीचा तो रो म्हणून वापरला जातो. तर v इकडे आला तर काय होईल, v म्हणजे व्हॉल्यूम, हा इकडे आला तर काय होईल, रो सोबत मल्टिप्लिकेशन होईल, रो इंटू v केलेला आहे. बघा पुट दिस व्हॅल्यू इन दिस इक्वेशन. मास मध्ये ही व्हॅल्यू पुट अप करा, काय, रो इंटू v. बघा मी स्टेप वाढवलेला आहे, इज इक्वल टू रो इंटू v इंटू g. ग्रॅव्हिटेशन ॲज इट इज, ग्रॅव्हिटेशन प्रेझेंटच असणार आहे, त्यामुळे आपण ॲज इट इज लिहिलं आहे. पुढचा स्टेप इज इक्वल टू रो इंटू देन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ दिस सिलेंडर और व्हॉल्यूम ऑफ दिस लिक्विड कॉलम. ही एक लिक्विडची कॉलम आहे, याचं व्हॉल्यूम काय आहे, व्हॉल्यूमची फॉर्म्युला काय, वी नो दॅट इन जनरल फॉर्म्युला दॅट इज पाय आर स्क्वेअर इंटू एच. पाय आर स्क्वेअर इंटू एच, पाय आर स्क्वेअर म्हणजे काय, हा एरिया आहे, एरिया ऑफ दिस सिलेंडर, त्याचा टोटल एरिया, एरियाची मी डायरेक्ट व्हॅल्यू पुट अप केली आहे, पाय आर स्क्वेअर इंटू एच. बघा व्हॉल्यूमचा आपण फॉर्म्युला इथं पुट अप केला आहे, रो ॲज इट इज पाय आर स्क्वेअर एच इंटू जी. ओके, देन नेक्स्ट स्टेप, बोथ force are equal and opposite direction. Both forces are equal and opposite in direction. इथे मी फोर्स एक लिहायचं राहिलेलं आहे. Both therefore both force equal and opposite direction. Due to that we have to written liquid column is in equilibrium. दोन्ही इक्वल आणि अपोजिट असल्यामुळे we have to write the state total upward force is equal to total downward force. दोन्हीला आपण इक्वल करून लिहूया. मग टोटल अपवर्ड फोर्स आपल्याकडे फॉर्म्युला आहे काय, t cos थीटा इनटू 2 पाय r. टी पुट अप करायचं इज इक्वल टू आत्ताच आपण कॅल्क्युलेट केलं रो पाय r स्क्वेअर h इनटू g, हा डाउनवर्ड फोर्सचा. ओके, परत एकदा इथं मॉडिफाय करा इक्वेशन. याच्यावरून तुम्हाला कॅपिलरी राईज h ची व्हॅल्यू काढता येते या फॉर्म्युला, या दोन्ही इक्वेशन्स वरून, आणि सरफेस टेन्शन t सुद्धा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतं. देन फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू कॅल्क्युलेट t. सरफेस टेन्शन इज डिनोटेड बाय द t सिम्बॉल. t इज इक्वल टू काय केलंय बघा, मी या फॉर्म्युल्यामधून सॉरी या इक्वेशन मधून मी काय केलं, t ला सेपरेट केलं, तर cos थीटा इनटू 2 पाय r इकडे गेला कुठे जाईल, डिनॉमिनेटरला छेदाला जाईल. मग इक्वेशन कसं येईल बघा, रो पाय r स्क्वेअर t इज इक्वल टू, t ला आपण ह्याच्यातून सेपरेट केलं म्हणजे t इज इक्वल टू रो पाय r स्क्वेअर h इनटू g ॲज इट इज. ही व्हॅल्यू इकडे आली इज इक्वल टू या बाजूला, तर ती कुठे जाईल, खाली छेदाला डिनॉमिनेटरला. म्हणून मी काय लिहिलं, रो पाय r स्क्वेअर h g अपॉन 2 cos थीटा पाय r. बघा हीच व्हॅल्यू cos थीटा 2 पाय r ची व्हॅल्यू मी खाली लिहिली. 2 इथं असल्याने मी कुठे घेतला, पुढे घेतला, तुम्ही इथंच ठेवला तरी काही हरकत नाही, दोन्हीचं मिनिंग एकच आहे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे मी पुढे घेतलेलं आहे. देन बघा इक्वल अँड सेम असलेले व्हॅल्यू काय करूयात आपण, कॅन्सल करूयात. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर, अंश आणि छेदाच्या सेम असलेले व्हॅल्यू काय होतात, इट गेट कॅन्सल. पाय पाय दोन्हीकडे पाय, पाय इट गेट कॅन्सल. इथं r स्क्वेअर आहे, इथं r आहे, r स्क्वेअर मधला एक r कमी झाला आणि खालचा एक r कॅन्सल झाला. मग राहिली किती, कुठल्या कुठल्या क्वांटिटीज राहिल्या बघूया.
T इज इक्वल टू रो आर, बघा रो एक आर राहिलेला आहे, एच जी अपॉन 2 cos थीटा. दिस इज अ फायनल इक्वेशन और दिस इज अ एक्सप्रेशन फॉर अ सरफेस टेन्शन. किंवा ह्याच्यावरच तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न विचारला जातो की सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला जो आहे तो कॅल्क्युलेट करा बाय युजिंग कॅपिलरी राईज मेथड. एक्सप्रेशन फॉर सरफेस टेन्शन बाय युजिंग कॅपिलरी राईज मेथड म्हणून 4 मार्काला बोर्डामध्ये बरेच वेळा विचारले गेले आहेत. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस वन. T इज इक्वल टू रो आर एच जी अपॉन 2 cos थीटा. आता ह्याच्यावरून आपला जो आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज मेथड म्हणलाय, म्हणजे कॅपिलरी राईज झालेला म्हणजे कॅपिलरी मध्ये कुठेपर्यंत लिक्विड राईज झाले म्हणजे वी हॅव टू कॅल्क्युलेट एच काढावं लागेल. मग एच साठी काय आहे एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज, एच इज इक्वल टू, नाउ वी हॅव टू राईट एच ची जर व्हॅल्यू काढायची असेल या एक्सप्रेशन मधून तर कसं काढणार आपण, बघा मी इथं वर लिहिते एच इज इक्वल टू काय, एच ला आपण सेपरेट केलं ह्यातून तर काय येईल, एच सेपरेट झाला तर 2t हा काय होईल, एच सेपरेट केला 2t इकडे येताना काय होईल वर जाईल आणि t सोबत काय होईल 2 cos थीटाचं मल्टिप्लिकेशन. ड्यू टू दॅट वी हॅव टू रिटर्न 2t cos थीटा होल डिवाइडेड बाय एच ला यातून सेपरेट केलं रो आर जी मधून तर या व्हॅल्यू इज इक्वल टू या बाजूला म्हणजे ते कुठे जाणार डिवाइडला म्हणजे रो आर जी. एच चा हा आपला फॉर्म्युला आहे, इथे दिसणार नाही म्हणून मी परत एकदा वर दाखवलेला आहे. दिस इज द फायनल इक्वेशन फॉर कॅपिलरी राईज मेथड. एक्सप्रेशन फॉर कॅपिलरी राईज मेथड दॅट इज एच इज इक्वल टू 2t cos theta upon rho r g. Here h means height of the capillary tube where the liquid rises, t means surface tension, theta means angle of contact, rho means density of liquid, r means radius of this liquid column, radius आहे ह्या liquid column चा, g म्हणजे काय acceleration due to gravity and m means mass of the liquid. Okay, this is a long form of this whole symbols. Then next point we will see that is fluid in motion. ह्याच्या पुढचा जो पॉइंट आहे तो म्हणजे fluid in motion आहे. Let us see next point, fluid in motion. Now from this point we have to study the property related to the next property that is a property of liquid, that is viscosity. आता या पॉइंट पासून जे आपण पुढे बघणार आहोत, आतापर्यंत आपण प्रॉपर्टी ऑफ लिक्विडची एक बघितली आहे कारण की आपल्या टॉपिकचेच नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. त्याच्यामध्ये आपण फ्लुइडशी रिलेटेड एक बघितली दॅट इज अ सरफेस टेन्शन. त्यानंतरची आता पुढची बघायची आहे ती म्हणजे विस्कॉसिटी. ती पण लिक्विडचीच प्रॉपर्टी आहे. तर सुरुवात करण्याच्या आधी फ्लुइड इन मोशन म्हणजे काय, वी हॅव टू सी द इंट्रोडक्शन पार्ट related to the fluid in motion. We know that very well in our day-to-day life. So many examples related to the fluid in motion. We have to see, we have to observe that. बरेच ठिकाणी आपण ऑब्झर्व केला असेल, पाहिलं असेल. But that meaning, what is the meaning behind that fluid in motion? असे बरेचसे एक्झाम्पल ऑब्झर्वेशन केले असेल की ज्याच्या मागचा आपल्याला कन्सेप्ट माहिती नसेल की दॅट इज अ फ्लुइड इन मोशन और दॅट वी हॅव टू कॉल इट ॲज विस्कॉसिटी. त्याला विस्कॉसिटी असे म्हणतात, हे आपल्याला माहिती नसेल. तर टुडे वी हॅव टू स्टडी द फ्लुइड इन मोशन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फ्लुइड इन मोशन? फॉर एक्झाम्पल ह्याच्या रिलेटेड मी पहिल्यांदा एक्झाम्पल सांगते. एक्झाम्पलवरून लक्षात येईल की वॉटर कंटिन्युअसली फ्लो फ्रॉम द टॅप वॉटर आपल्याला माहिती आहे नळाचं पाणी, ते कंटिन्युअस जे फ्लो आहे दॅट फ्लो इन मोशन. त्या मोशन म्हणजे काय, मुव्हिंग ऑफ अ बॉडी, मुव्हिंग ऑफ अ सबस्टन्स, मुव्हिंग ऑफ अ लिक्विड, त्याला आपण मोशन असं म्हणतो. अशा फ्लुइड्सला कंटिन्युअस ज्याचं फ्लोईंग आपल्याला दिसतं, फ्लो होताना दिसतं, वाहताना जे दिसतं त्याला आपण म्हणू शकतो फ्लुइड इन मोशन. मग टॅप वॉटर आपण म्हणू शकतो. परत रिव्हर वॉटर इन अ फ्लड टाइम और इन अ रेनी सीजन विच इज कंटिन्युअसली फ्लोज. अँड वन मोर एक्झाम्पल दॅट इज ऑल्सो कॅनलचं पण माहिती असेल. वॉटर विच इज कंटिन्युअसली फ्लो फ्रॉम द कॅनल जे असतात पाण्याचे, जे कालवा आपण ज्याला म्हणतो, ज्याच्यातून आपल्याला इझिली कळेल की दिसेल की पाणी जे आहे ते कंटिन्युअसली येतं. पाईप्समधून सुद्धा मोठे पाईप्स असतात, त्याच्यामधून सुद्धा पाणी जे आहे, बोरचं पाणी म्हणा तर पाईपमधून कसं वाहतं, तर त्या फ्लोमध्ये सुद्धा दोन प्रकारचे फ्लो आहेत.
हे सगळे फ्लुइड इन मोशन झाले, मूव्हिंग ऑफ अ लिक्विड किंवा फ्लो ऑफ लिक्विड आपण पाहिलं तर त्याच फ्लोशी रिलेटेड देर आर टोटली 2 टाइप्स, दॅट इज अ स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. असे दोन आपल्याला फ्लो बघायचे, स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो. बोथ आर डिफरंट विथ इच अदर, दोन्ही सुद्धा एकमेकांपासून डिफरंट आहेत. तर त्याचा पहिला आपण बघूयात स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे काय. ह्याच्यामध्ये बघा मी 2 डायग्राम्स दाखवलेले आहेत. त्यामधला पहिला एक दाखवलेला आहे, वी हॅव टू कन्सिडर अ स्मॉल पाईप. एक पाईपचा एक आपण तुकडा घेतला किंवा पाईप घेतली तर त्याच्यामध्ये वॉटर फ्लो आपण दाखवलेला आहे की दॅट वॉटर फ्लो, डायरेक्शन ऑफ दिस वॉटर विच इज फ्लोइंग इन अ इक्वल इन डायरेक्शन, सेम इन डायरेक्शन. Flow of liquid through this pipe in a equal in direction, every direction which is parallel with each other. And in that case, in streamline flow, any liquid or any fluid which is flowing smoothly, तो कसा फ्लो होतो ह्याच्यामध्ये स्मूथली असा फ्लो होतो आणि ह्याच्यामध्ये ह्याची डायरेक्शन कशी असते, सेम किंवा इक्वल इन डायरेक्शन असतात. त्यामुळे प्रत्येक डायरेक्शन ही एकमेकाला इथे कशी दिसते, आपल्याला पॅरलल अशी दिसते. आपण एक सपोज म्हणून एक एक्झाम्पल घेतलं आहे की एक पाईप आहे, पाईपमधून जर आपण वॉटर फ्लो केला तर त्यावेळेस त्याचा स्पीड जो आहे तो एकतर कसा पाहिजे हे कधी तुम्हाला दिसून येईल. ह्याला एक कंडिशन असेल, इफ velocity remains constant or speed of this fluid or any water which is remains constant. जर velocity constant असेल, स्पीड जर constant असेल तर तो लिक्विड कसा फ्लो होईल, तो पाणी असू दे किंवा कुठला लिक्विड तो स्मूथली आणि स्लोली फ्लो होईल. त्यावेळेस त्याची प्रत्येक डायरेक्शन एकमेकाला कशी असेल, पॅरलल असेल. ओके, त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतो. ह्याच्यामधलं एक एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल जर स्ट्रीमलाईनचं बघायचं असेल तर रिव्हर वॉटर इन अ रेनी सीझन. रिव्हर वॉटर जर आपण रेनी सीझन नाही, समर सीझन, रिव्हर वॉटर इन अ समर सीझन. समर सीझनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये जर बघितलं तर रिव्हरचं वॉटर कसं असतं, एकदम स्टेडी असतं, स्टेडी फ्लो असतं. ॲक्च्युली स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे ह्याच्यासाठी एक वर्डच लक्षात ठेवा, दॅट फ्लो वी हॅव टू कॉल इट ॲज अ स्टेडी फ्लो. स्थिर फ्लो कसा असणार आहे, फ्लो चालू असेल पण तो कसा असेल, स्थिर असेल, एकदम फास्ट फ्लो नसेल. लिक्विडचं किंवा वॉटरचा फ्लो कसं असणार, फास्ट नसणार, त्याचा स्पीड जास्त नसणार आहे. एव्हरीवेअर on this concept, that speed or velocity which is remains constant, due to that we have to call it as a steady flow. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, तो वॉटर जो आहे किंवा लिक्विड कुठल्याही प्रकारचा फ्लुइड त्याची मोशन जी असेल, त्याचा जो फ्लो असेल तो कसा असेल, इक्वल असेल, इक्वल इन डायरेक्शन असेल, ज्याच्यामुळे आपण ह्याला म्हणतोय स्टेडी फ्लो. तर याच्या अपोजिट जो पुढचा आहे दॅट इज अ टर्ब्युलंट फ्लो, ज्याला आपण टर्ब्युलंट फ्लो म्हणतो. टर्ब्युलंट फ्लो मीन्स इन दॅट केस liquid or any fluid which is flow in a random direction. In that case here we have to use same example pipe, but here that flow is random. बघा इथे दोघांची जर डायरेक्शन कंपॅरिझन केलं तर हे कसे इक्वली दिसतात आणि इथे बघा ह्याची डायरेक्शन वर खाली दिसते आपल्याला डायरेक्शन, म्हणजे एकाच डायरेक्शन मध्ये आपल्याला दिसत नाही. हे कधी ह्याला म्हणायचं अनस्टेडी फ्लो ऑफ लिक्विड किंवा अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड. हे कधी दिसतं तुम्हाला, ह्याच्यासाठी सुद्धा आपण तोच एक्झाम्पल घेऊयात. रिव्हर वॉटर इन अ रेनी सीझन और रिव्हर वॉटर इन अ फ्लड टाइम. फ्लड म्हणजे पूर आल्यावर किंवा जास्त पाऊस जर झाला तर त्यावेळेस नदीचं जे पाणी असतं त्याचा जो फ्लो असतो, त्याचं फ्लो होताना तुम्ही बघितलं असेल तर त्याचे फ्लो जो असतो तो खूप फास्ट असतो. ॲट दॅट टायमिंग दॅट वॉटर स्पीड इज अ व्हेरी हाय. It means that this is a high speed. Here we have to observe that the high velocity of a flow. हे कधी येतं, टर्ब्युलंट फ्लो. जिथं वेलॉसिटी जास्त असेल त्याला आपण काय म्हणू शकतो, टर्ब्युलंट फ्लो. आणि दॅट इज अ अनस्टेडी फ्लो. अनस्टेडी फ्लो. आता इथं आपण पाईप घेतलंय बघा, पाईप मधून जर पाण्याचं स्पीड जर जास्त सोडलं असेल तर ते एकमेकांना इक्वल असतील का, प्रत्येक वॉटरचं लेयर एकमेकांना इक्वल असेल का, नो. ड्यू टू इट्स हाय स्पीड विच इज एव्हरी लेयर ऑफ दिस वॉटर विच इज रँडमली मुव्हिंग इनसाइड दिस पाईप. रँडमली कसेही जातील ते, वर खाली वाकडे तिकडे कसेही हे जाणार, त्यांची डायरेक्शन जी आहे ती इक्वल नसेल, रँडम डायरेक्शन असणार आहे. इट मीन्स that turbulent flow it is completely opposite to the streamline flow. हे turbulent flow streamline flow ला कसा आहे, completely opposite आहे.
स्ट्रीमलाईन फ्लो म्हणजे जिथे आपल्याला स्टेडी फ्लो दिसेल, वॉटरची डायरेक्शन इक्वल इन डायरेक्शन. ह्याच्यामध्ये अजून एक लक्षात ठेवा, इक्वल डायरेक्शन असेल हे. दॅट वर्ड इज इम्पॉर्टंट अँड दिस इज अ रॅन्डम. असे दोन फ्लुइड इन मोशन मध्ये दोन फ्लोज आहेत, दॅट इज अ स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. याच्या नंतरचा आपण पुढचा पॉइंट बघणार आहोत, दॅट इज अ विस्कॉसिटी. ओके, दिस पॉइंट वी विल सी इन आवर नेक्स्ट व्हिडिओ.